हालेलुया, हालेलुया. मत्ती 12:43 ते 45 वचन. मत्ती 12:43. अशुद्ध आत्मा माणसातून निघाला म्हणजे तो 20 वर्षांनी निर्जल स्थळी फिरत राहतो, परंतु तो त्याला मिळत नाही. वचन समजणे मग तो मला म्हणतो, ज्या माझ्या घरातून निघालो त्यात परत जाईल आणि तिथे गेल्यावर ते त्या रिकामे असलेले झाले व सुशोभित केलेले असे आढळते. वचन 45. नंतर तो जर आत्मविश्वास दुष्ट असे दुसरे सारखे आपल्याबरोबर घेऊन येतो आणि ते आत जाऊन तेथे राहतात. मग ते माणसाची शेवटची दशा पहिल्यापेक्षा वाईट होते, तसेच त्या अदृश्य पिढीची होईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन काही संधी पहा की अशुद्धात्मा माणसातून निघाल्यानंतर 20 शोधित फिरतो. वचन काही संधी जेव्हा माणसातून अशुद्धात्मे निघतात, आता जसं की प्रार्थनेत आल्यानंतर आपली बंधने तुटतात, दुष्ट अशुद्ध आत्मे निघून जातात. परंतु जर आपल्यामध्ये आपण पूर्ण परमेश्वरामध्ये स्थिर नसणार, प्रभूच्या वचनानुसार चालत नसणार, परिपूर्ण नसणार, तर मग अशुद्धात्मा काय करेल? बायबल सांगते की अशुद्धात्मा निघतो, त्याला 20चे स्थळ कुठे सापडत नाही आणि मग तो काय विचार करतो, ज्या घरातून ज्या व्यक्तीतून मी निघालेलो आहे त्याच्याकडे मी परत जाईल. मग तो आत्मा आणखीन दुष्ट 7 आत्म्यांना आपल्या जोडीला घेतो आणि मग येऊन त्या माणसामध्ये त्या घरामध्ये तो वस्ती करतो आणि मग त्या माणसाची दशा पूर्वीपेक्षा नंतरची दशा फार वाईट होते. कारण एक तो दुष्ट आत्मा आणि नंतरचे 7 आत्मे, एकूण 8 आत्मे. 8 आत्मे येऊन त्या व्यक्तीमध्ये राहतात आणि मग हे दुष्ट आत्मे त्या व्यक्तीचे हाल करून टाकतात. पण याचं कारण नक्की कोणतं आहे? बायबल काय सांगते? एखाद्या माणसातून अशुद्ध आत्मा निघाला, त्याला 20चं स्थळ कुठे आढळलं नाही, तो इकडे तिकडे फिरतो आणि पुन्हा त्या माणसात त्या घरात येतो. काय येतो? तर वचन बघा, तिथे जाड अक्षरामध्ये दिलेलं आहे. जाड अक्षरामध्ये काय लिहिलेले आहे? वचन सांगते अपुऱ्या सुधारणेपासून उद्भवणारे धोके. अपुऱ्या म्हणजे त्या माणसाची पूर्ण घडण झाली नाही, तो मनुष्य प्रभूमध्ये पूर्ण स्थिर नाही, प्रार्थनेमध्ये स्थिर नाही, अपूर्ण अधुरा आहे. म्हणजे पूर्ण रीतीने तो देवाच्या मार्गात वचनात चालत नाही, तो बहकून चाललेला आहे, चुकांकडे वळत आहे, प्रभूच्या सेवेत स्थिर नाही. म्हणून सोडून गेलेला दुष्ट आत्मा परत येतो आणि दुसऱ्या 7 आत्म्यांना घेऊन येतो. मग 7 आत्म्यांना घेऊन आल्यानंतर त्या व्यक्तीची पूर्वीची दशा शेवटची दशा एकदम पूर्वीच्या दशेपेक्षा शेवटची दशा एकदम खराब बनते आणि मग तो दुष्ट आत्मा त्या व्यक्तीला त्रास द्यायला सुरुवात करतो, त्या व्यक्तीचे हाल करून टाकतो. आता आपण प्रभूमध्ये आहोत, प्रभूमध्ये जीवन जगतो, आपल्यातले दुष्ट आत्मे निघून गेलेले आहेत, अशुद्ध आत्मे, पापाचे, वाईटाचे आत्मे, विकाराचे, बंधनाचे आत्मे निघून गेले आहेत. पण जर आपण प्रार्थना कमी करणार, चुकांकडे, वाईट गोष्टीकडे, संगतीकडे, पापांकडे वळणार, तरी दुष्ट आत्मे तर येणार, परंतु इतर दुसऱ्या पण आत्म्याला घेऊन येणार आणि मग आपली वाट लावणार, आपली दशा एकदम खराब, एकदम वाईट बनली जाणार. दुष्ट आत्मे आल्यानंतर माणसाचा घात आणि माणसाचा नाश करतात. ही दुष्ट आत्मे काय करत आहेत पहा, माणसाला परमेश्वरापासून दूर करतात, माणसाचा नाश करतात. पण हे दुष्ट आत्मे शिरतात कधी? जेव्हा आपली पावले परमेश्वरापासून डळमळतात. आपण प्रार्थना कमी करणार, जगात जास्त उतरणार, आपण देवावर आपला विश्वास कमी होणार, आपण देवाची सेवा सोडून जाणार, जगाच्या गोष्टीमध्ये जास्त मिक्स होणार. आपण विचार करणार, काय होती इकडे गेल्याने, तिकडे गेल्याने, हे केल्याने, ते केल्याने. नाही, ते दुष्ट आत्मे परत मागे येऊ शकतात. ज्या गोष्टी देवाच्या विरुद्ध आहे, ज्या प्रभूच्या विरुद्ध आहे, ज्या देवाला आवडत नाही, पटत नाही, त्या गोष्टीमध्ये जर आपण सहभागी होणार, त्या गोष्टीच्या मागे जर आपण लागणार, तर सोडून गेलेला तो दुष्ट आत्मा तर येईल, पण दुसरेही 7 आत्म्यांना घेऊन येईल आणि आपली दशा एकदम वाईट आणि खराब करून टाकेल. म्हणून सावध राहायचंय, प्रभूमध्ये स्थिर राहायचंय, प्रार्थनेमध्ये स्थिर राहायचंय. लोकांचं ऐकायला जाणार, इकडे तिकडे भटकणार, चुकीच्या ठिकाणी भोकून जाणार, तर मग आपली वाट लागणार. मग आपण विचार करणार, मी येतो ना प्रार्थनेला, मग आमच्या जीवनात
तर मग आपला नाश केल्याशिवाय, आपली वाट लावल्याशिवाय ते जाणार नाही, आपल्याला नष्ट करून टाकणार. मग ते अशुद्धात्मे निघणार नाही, कारण 1 2 3 4 नव्हे, डायरेक्ट 8 येतात. अगोदर 1 होता तो निघून गेला, पण नंतर 8 येणार. मग विचार करा काय परिस्थिती होणार. म्हणून प्रभूमध्ये स्थिर राहा, याचे त्याचे ऐकायला जाऊ नका, भोकून जाऊ नका. काही लोकांना तर वाटते काय सतत प्रार्थनेचे कडक नियम आहे, प्रार्थनेमध्ये नियम शिकवले जातात, व्यवस्थित प्रार्थनेत बसायचं, प्रार्थना करायची, फोन वापरायचा नाही, प्रार्थनेतून उठायचं नाही, मन लावून वचन ऐकायचं. हे कोण करू शकते? कंटाळ येतो, फोन नसला तर कसं होणार ना? काय प्रार्थनेचे नियम पाळले पाहिजे, इकडे नाही जायचं, तिकडे नाही जायचं, हे नाही प्यायचं, हे नाही खायचं, असं कसं करून चालेल? आणि मग असं आपली पावले ढळमळतात, कमजोर पडतात, आणि त्यामुळे मग आपल्यामध्ये दुष्ट आत्मे येतात. लक्षात ठेवा, देवाच्या राज्यात जायचं असेल तर देवाचे नियम तंतोतंत पाळायला लागतील. प्रार्थनेचे, प्रभू येशूचे नियम तंतोतंत पाळावे लागतील, तरच आपण देवाच्या राज्यात जातील, तरच आपण प्रभू बरोबर राहू शकतील, स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकतील. आपण आपल्या मतानुसार, आपल्या मनानुसार चालत असतील तर कसं होणार? अनेक वेळा आपण चुकीच्या कल्पना, चुकीच्या गोष्टी घेऊन चालतो, आणि मग आपण स्वतःच्या जीवनाचा नाश करतो. दुष्ट आत्मे कधी येतील, कसे फसवतील ते पण मग आपल्याला समजणार नाही. म्हणून प्रभूमध्ये स्थिर राहा. जगामध्ये, मोह मायामध्ये, वाईट गोष्टीमध्ये मात्र भोकून जाऊ नका. आपला उद्धार, आपलं तारण प्रभूद्वारे झालेले आहे. जो आपल्या जीवनात संकट होती, समस्या होत्या, आजार होते, मृत्यूचा सामना आपण करत होते, अनेक प्रयत्न केले, अनेक औषध उपचार केले, कुठूनही फायदा झाला नाही. ना आपली आजार बरी झाली, ना आपली बंधने तुटली. प्रभू येशूने आपले मार्ग मोकळे केले. मग का नाही आज आपण प्रभूचे नियम पाळावे? का नाही आपण प्रभूमध्ये स्थिर राहावे? तेव्हा आपण अनेक प्रयत्न केले, कुठूनही मात्र आपल्या जीवनात चमत्कार घडला नाही, आपली बंधने तोडली नाही, तुटली नाही. परंतु जेव्हा आपण प्रभूकडे आले तेव्हा आपले मार्ग मोकळे झाले. मग आज प्रभूचे नियम पाळणे आपल्याला कठीण का बनलेले? का जड जाते आपल्याला प्रभूचे नियम पाळणे? जेव्हा प्रभूद्वारे आपला उद्धार झालाय, विचार करा, असं आपण प्रभूमध्ये नसते, प्रभूच्या वचनात नसते, काय असते आपली दशा, काय असते आपली परिस्थिती, काय या पृथ्वीत तरी असते का? अनेक लोक तरी दुनिया सोडून पण गेले असते. पण आज जर आपलं सर्व चांगलं चाललंय, व्यवस्थित चाललंय, त्याचं कारण आहे प्रभू येशू. प्रार्थनेच्या द्वारे प्रभूने आपला उद्धार केलेला आहे, आपली उन्नती, आपली प्रगती केलेली आहे, आपलं तारण केले, आपली बंधने तोडलेली आहेत प्रभू येशूने. मग प्रभूचे नियम पाळणे आपल्याला जड का बनलेले आहे? का कठीण, का उघड बनून बसलेले? जो देवावर प्रेम करतो, देवाच्या वचनाने चालतो, मात्र त्याला देवाचे नियम पाळणे अगदी सोपं जातं, कारण त्याचं देवावर प्रेम असतं, आणि त्यामुळे देवासाठी काही करायला ती व्यक्ती अगदी पूर्ण रीतीने तयार असते. पण ज्या व्यक्तीचं देवाला प्रेम कमी झालंय, विश्वास डगमलेला आहे, ज्या व्यक्तीचं लक्ष जगाकडे, मोह मायाकडे लागलेलं आहे, तो मनुष्य देवापासून दुरावला. मग तो देवाचे नियम पाळू शकणार नाही. मग त्याला जग प्रिय वाटणार, इकडे भटकणं, तिकडे भटकणं, हे करणं, ते करणं, चुकीच्या गोष्टी करणं, हे सर्व त्याला आवडणार. प्रार्थनेत बसायला पण कंटाळा येणार, प्रार्थना द्यायला पण कंटाळा येणार, प्रार्थनेमध्ये बसायला, प्रार्थना करायला, प्रवचन ऐकायला कंटाळा येणार. कधी संपेल प्रार्थना? टाइम सतत बघत राहणार. हालेलुया, हालेलुया. कारण देवावरला विश्वास आणि प्रेम कमी झालेले आहे. म्हणून बायबल आपल्याला शिकवते, हे अशुद्धात्मे निघून गेली तर पुन्हा येणार. जर आपल्यात पूर्ण सुधारणा नसेल तर अपुऱ्या सुधारणेपासून उद्भवणारे धोके, पूर्ण सुधारणा नाही, आपण पूर्ण स्थिर नाही प्रभूमध्ये, तर धोका तर नक्कीच आहे. नक्की आपल्या जीवनात अडथळे आणि समस्या निर्माण होणार, अनेक प्रकारची संकटे आपल्यामध्ये निर्माण होणार. जर आपण परमेश्वरामध्ये स्थिर नसणार, प्रभूच्या वचनानुसार चालत नसणार तर. बायबल आपल्याला काय शिकवते पहा. मग हे दुष्ट आत्मे कसे येणार? आपण देवाच्या वचनाने आणि नियमाने चालणार नाही तर दुष्ट आत्मे येऊन आपला नाश करणार, आपलं जीवन मात्र नष्ट बनवणार. 1 शमूएल मध्ये 16:14 वचन सांगते की मात्र शोलामध्ये देवाकडून दुरात्मा आला, आणि हा दुरात्मा शोलाला बांधा करू लागला. बघा, दुरात्मानंतर शोलाला त्रास द्यावू लागला, शोलाला बांधा करू लागला. कारण काय होतं? शोलाने परमेश्वराचे नियम मोडले होते. वचन सांगते की 1 शमूएल 13 आणि 1 शमूएल 15 दोन्ही ठिकाणी शोल राजाने परमेश्वर पित्याचे नियम मोडले होते. देव पित्याने ज्या आज्ञा त्याला दिल्या होत्या त्या आज्ञा पाळल्या नाही. त्याने मनाप्रमाणे
बांधा करू लागला. शौल अगदी विचित्ररित्या वागू लागला. दुष्ट आत्म्याच्या द्वारे तो विचित्र रीतीने वागू लागला. हा दुष्ट आत्मा त्याला त्रास द्यायचा, त्यामुळे तो बडबड करायचा, विचित्ररित्या वागायचा. जोपर्यंत तो प्रभूच्या नियमात होता तोपर्यंत पवित्र आत्मा त्याच्यामध्ये होता, तो देवाशी जोडलेला होता. परंतु जेव्हा त्याने देवाचे नियम मोडले, देवापासून बाजूला उतरला, तेव्हा दुरात्म्याने त्याच्यावर कब्जा केला. सरतेशेवटी पुढे परिस्थिती इतकी बिघडत गेली की मात्र या दुष्ट आत्मा त्याच्यात आल्यानंतर शौलाच्या कार्याला यश आणि विजय मिळाला नाही. मात्र अनेक वेळा लढाया, युद्ध, भांडण, तंटा या सर्व गोष्टी शौलामध्ये निर्माण झाल्या. सरतेशेवटी वचन काय सांगते पहा, हा शौलामध्ये आलेला दुरात्मा 1 शमूएल 18:10-12 आणि 19:9-10. शौलामध्ये दुरात्मा आल्यानंतर या दुरात्म्याच्या द्वारे त्याने दाविदावर पण हल्ला करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे दुरात्म्यानंतर ती व्यक्ती परमेश्वराच्या सेवकाविरुद्ध, प्रभूच्या लोकांविरुद्ध सुद्धा करायला सुरुवात करणार, बोलायला सुरुवात करणार, भांडायला सुरुवात करणार. बघा, शौलामध्ये दुरात्मा आल्यानंतर देवाचा मनुष्य दाविदाला मारायला तो निघाला. दुरात्मा आल्यावर हा दुरात्मा शौलाला तर त्रास देत होता, परंतु हा दुरात्म्याच्या साथीने शौल दाविदाला पण माराव्यास पाहत होता. परंतु 1 शमूएल 31:10 जेव्हा शौलाची लढाई मात्र फलिष्त्यां बरोबर चालू होती, तेव्हा या लढाईमध्ये मात्र या शौलाची मुलगी मरण पावले आणि लढाईमध्ये इस्रायली लोकांचा नाश होत चाललेले हे जेव्हा शौलाने पाहिलं, तेव्हा तो स्वतः आपल्या तलवारीवर पडला आणि मरण पावला. शौलाला तिकडे आत्महत्या करावी लागली, त्याने स्वतःहून आपलं जीवन संपवलं. सरतेशेवटी शौल मेला, पण ना बदलला, ना परिवर्तन झालं, ना सुधारणा झाली त्याची. दुरात्म्याच्या द्वारे शौल पूर्ण बिघडत गेला, परमेश्वराच्या विरुद्ध गेला, परमेश्वराच्या लोकांविरुद्ध उठला. अगदी मात्र परमेश्वराचा याजक आणि याजकाच्या घराण्यातल्या लोकांचा पण या शौलाने वध केला पुढे. म्हणजे देवाच्या लोकांवर सुद्धा तो उठला गेला आणि सरतेशेवटी स्वतःचा जीव गमावून बसला. स्वतःचा नाश करून देवाने तर शौलाच्या संपूर्ण घराण्याचा पण नाश केला. शौलाचे घराणे पण निर्बल बनले गेले, कारण शौलामध्ये दुरात्माला, दुष्ट आत्माला आणि या दुष्ट आत्म्याने शौलाचा आणि त्याच्या सर्वस्वाचा नाश केला. बघा, दुरात्मा आल्यानंतर माणसाची उन्नती, प्रगती होत नाही. दुरात्मा, दुष्ट आत्मा आल्यानंतर तो माणसाचा नाश करतो. हा कोणता दुरात्मा आहे? प्रभूला ओळखून सुद्धा प्रभूला सोडून दिले, पुन्हा पापाकडे, जगाच्या गोष्टीकडे वळले, देवाच्या विरुद्ध वागायला लागले, प्रार्थनेच्या विरुद्ध बोलायला लागले, तर हे दुष्ट आत्मे 1 नाही, 2 नाही, 8 आत्मे येणार आणि या आत्मे आपला नाश केल्याशिवाय सोडणार नाही. आपला नाश केल्याशिवाय, आपल्याला नष्ट केल्याशिवाय सोडणार नाही. जर आपण देवाविरुद्ध जाणार तर, आपण प्रभू विरुद्ध जाणार तर. अगोदरचे दुष्ट आत्मे प्रभूमध्ये आल्यानंतर प्रभू काढून टाकतो, पण प्रभूला जर सोडून गेले, प्रभूच्या जर विरुद्ध वागू लागले, प्रार्थनेच्याच विरुद्ध कुरकुर करू लागले, परमेश्वराच्या सेवकांविरुद्ध बोलू लागले, तर मग देव कसं क्षमा करेल? देव कसं सोडवेल त्या दुष्ट आत्मेतून? मुलीच नाही. मग ते दुष्ट आत्मे काय करणार? त्या माणसाचा नाश करून टाकणार, त्या माणसाला नष्ट केल्याशिवाय सोडणार नाही. हे पुन्हा येणारे दुष्ट आत्मे माणसाचा नाश करतात. प्रभूला ओळखूनही प्रभूला सोडणार, पापाकडे, जगाकडे, वाईटाकडे वळणार, तर दुष्ट आत्मे सोडणार नाही नाश केल्याशिवाय. हालेलुया, हालेलुया. म्हणून सावध राहा. प्रभूच्या नियमात, प्रभूच्या वचनात आणि प्रभूच्या आज्ञेमध्ये चालण्याचा प्रयत्न करा. प्रभूपासून भरपूर जाऊ नका, आपली प्रार्थना कमी करू नका, आपला विश्वास कमी करू नका, तर प्रार्थनेमध्ये स्थिर राहा, वचनामध्ये स्थिर राहा, प्रभूचे नियम पाळा, आज्ञा पाळा. चुकीचं काहीतरी आपण करणार, वाईट काहीतरी करणार, तर आपण स्वतःच्या जीवनाचा नाश करणार. वचन काय सांगते 2 इतिहासमध्ये 18 अध्यायामध्ये, जेव्हा मात्र इस्रायलचा राजा आहाब याला रामोत गिलादावर चढाई करून जायचं होतं, तेव्हा त्याने यहुदाचा राजा योशापाट याला मात्र मदत करण्यासाठी बोलवलं आणि योशापाट आपल्या सैन्यासह इस्रायलचा राजा आहाब याला मदत करण्यासाठी आला.
आता या दोन्ही राजांना आणि या संपूर्ण सेनाला रामोत गिलादावर चढाई करून जायचं होतं. अहाब राजाने 400 संदेष्टांना विचारलं होतं, आम्ही रामोत गिलादावर चढाई करून जाऊ का? देव त्यांना माझ्या हाती देईल का? तेव्हा 400 संदेष्टाची एक बोली एक वाचा. त्या सर्वांनी काय म्हटलं, महाराज आपण रामोत गिलादावर चढाई करून जा, देव ती तुम्हाला तुमच्या हाती देईल. तेव्हा मात्र योशपाट राजा म्हणतो, अद्यापर्यंत कोणी संदेष्ट आहे का की ज्याला आपण विचारावे? तेव्हा अहाब राजा म्हणतो, एक आहे मिखाया, पण त्याने कधीच मला अनुकूल संदेश दिला नाही, प्रतिकूलच दिलाय. अहाब राजा काय म्हणतो, कधी मला त्याने योग्य संदेश दिला नाही, चुकीचं दिलाय. का चुकीचं द्यायचं माहितीये का? कारण अहाब राजा देवाविरुद्ध वागत होता म्हणून. अहाब राजा देवाचे नियम मोडत होता म्हणून मिखाया त्याला, मात्र तू पाप करत आहे, मग तो म्हणत आहे तू वाईट करतो, पाप करतो, मग तुझं नुकसान होणार. म्हणून त्याने कधी अनुकूल नाही, प्रतिकूलच त्याला संदेश दिलेला, कारण तो चुकीचा वागत होता म्हणून. परंतु योशपाट राजा म्हणतो की मात्र महाराजाने असं बोलू नये, म्हणजे देवाच्या सेवकाच्या विरुद्ध बोलू नये. तेव्हा मिखायाला बोलावणे पाठवलेले मिखायाला म्हटले, बघ सर्व संदेष्टाची एक बोली एक वाचा, तर तू पण तेच सांग. पण मिखाया म्हणतो, नाही, परमेश्वर पिता जे काही मला सांगेल, जे शब्द माझ्या तोंडात घालेल तेच मी बोलेन. आणि मिखायाला आपल्या वचनाने म्हटलं, सांग मला रामोत गिलादावर चढाई करून जाऊ का? मिखाया म्हणत आहे, मला मेंढरी विखरलेली दिसत आहे, कारण त्याला कोणी मेंढपाळ नाही. तेव्हा मात्र मिखाया राजाने म्हटलं होतं ना, कधीच मला चांगला संदेश देणार नाही. तेव्हा मिखाया म्हणतो, ऐक परमेश्वर काय म्हणतो, की मात्र मी परमेश्वर पित्याला सिंहासनावर विराजमान असलेले पाहिले आणि त्याच्या भोवती त्याची सेना होती. तेव्हा परमेश्वर पित्याने म्हटलं, कोण जाऊन अहाब राजाला मोह घालील? तेव्हा कोणी असे कोणी तसे असे म्हणत होते. तेव्हा एक आत्मा त्याने म्हटलं, मी जाईन आणि त्याच्या संदेष्टामध्ये असत्य वधविणारा आत्मा होईल. तेव्हा परमेश्वर म्हटलं, जा, हे तुझ्याकडून होईल. तर हे तुझे जे 400 संदेष्ट आहेत, या 400 संदेष्टामध्ये असत्य वधविणारा खोटे बोलणारा आत्मा आलेला आहे आणि त्याने तुम्हाला खोटी भविष्यवाणी मात्र दिलेली आहे. तेव्हा मात्र या 400 संदेष्टाचा जो प्रमुख होता सिदकिया, या सिदकियाने मिखायाच्या तोंडात मारला आणि मिखायाला म्हटलं, परमेश्वराचा आत्मा मला कधी सोडून गेला तुझ्याशी बोलायला? तेव्हा मिखाया म्हणत आहे की तू लपण्यासाठी आतल्या घराच्या कोठरीत जाशील, तेव्हा तुला कळेल की देवाचा आत्मा तुला सोडून गेलेला आहे. सिदकियातून देवाचा आत्मा निघून गेला होता आणि सिदकियामध्ये दुष्ट आत्मा आला होता, हे पण सिदकियाला माहिती नव्हतं. कारण या लोकांमध्ये खोटे बोलणारा आत्मा नव्हता, त्याने परमेश्वराचे नियम मोडले होते, म्हणून त्यांच्यातला पवित्र आत्मा त्यांना सोडून गेला होता आणि त्यांच्यामध्ये दुरात्मा आला होता. कारण काय होतं दुरात्म्याचं? कारण त्याने राजाला खुश करणारा संदेश दिला, ज्याच्याने राजा खुश होईल, देव खुश होईल हा विचार केला नाही. राजा खुश होईल. त्यावेळी राजे काय करायचे, काही संदेश न सांगायचे, आम्हाला संदेश द्या, मग आम्ही तुमचा सन्मान करू, मग एवढा पैसा देऊ, अन्न पाणी देऊ, वस्त्र देऊ, हे देऊ, किंवा सन्मान करू तुम्ही, आम्ही तुमचा मोठा. आणि अशा प्रकारे ते मोह घालायचे, काही संदेश तुला बली पडायचे आणि मग राजाला खुश होईल अशा गोष्टी सांगून टाकायचे. या 400 संदेष्टाने तेच केलं, देवाचे नियम पाळले नाही, राजाला खुश करण्याचा प्रयत्न केला, देवाला नाही, खोटे बोलले. त्यामुळे मिखाया म्हणत आहे, लपण्यासाठी आपल्या कोठरीत जाशील तेव्हा तुला कळेल. तर याचा अर्थ आपण नंतर पाहू. तर मात्र त्यानंतर मात्र मिखायाने अहाब राजाला म्हटलं की मात्र सेना विखरलेली आहे, कारण त्याला कोणी मेंढपाळ नाही. तेव्हा अहाब राजा म्हणत आहे, मिखायाला अटकेत ठेवा, त्याला शिक्षेचे अन्न आणि शिक्षेचे पाणी द्या. आणि मात्र त्यानंतर रामोत गिलादावर चढाई करून जाण्यासाठी अहाब राजा आणि योशपाट राजा निघाला. पण अहाब राजाने आपला वेश बदलला. आपण दुसराच कोणी मनुष्य अशा प्रकारे वेषांतर करून निघाला. योशपाट राजा आपल्याच वेशात होता. जेव्हा ते लढाईसाठी गेले तेव्हा रामोत गिलादाचा राजा म्हणजे अरामाचा राजा, या अरामाच्या राजाने काय म्हटलं होतं की मात्र आपल्याला सेना लोकांशी आपल्याला काहीच नाही, तर आपल्याला इस्रायल लोकांच्या राजाशी लढाई करायची, इस्रायलच्या राजाबरोबर आपल्याला लढाई करायची, त्याच्याशी आपल्याला युद्ध करायचंय. परंतु मात्र त्याला इस्रायलचा राजा सापडला नाही, कारण इस्रायलचा राजा वेश बदलून गेला होता. तेव्हा त्यांना काय वाटलं, हा जो यहूदाचा राजा होता योशपाट, त्यांना वाटलं की तो त्यांचा राजा आहे. तेव्हा
ठोकली, जोराने आरोली ठोकली परमेश्वराकडे. त्या परमेश्वर पित्याने योशपट राजाला सहाय्य केलं, त्याला वाचवलं. तेव्हा अरामाच्या सैनिकांना कळालं की हा इस्रायलचा राजा नाही. आणि त्यानंतर लढाई सुरू झाली. लढाई सुरू असताना सहजच कोणीतरी एक बाण सोडला. तो बाण अहाब राजाच्या चिलकलात रुतला. त्यानंतर अहाब राजा जखमी झाला आणि संध्याकाळच्या वेळी अहाब राजा मरण पावला. आणि मात्र अहाब राजा मरण पावल्यानंतर इस्रायल लोकांची हार झाली. इस्रायल लोक विखरले गेले. मिकाया संदेष्टाने म्हटल्याप्रमाणे तसंच झालं. आणि अहाब राजा मरण पावला. अहाब राजाने म्हटलं की मात्र मेंढरी विखरलेली आहे, कारण त्याला कोणी धनी नाही, म्हणजे धनी मरेल, म्हणजे मेंढपाल म्हणजे अहाब राजा मरेल. मिकायाने केलेल्या भविष्यवाणीप्रमाणे अहाब राजा मरण पावला. आता अहाब राजा मरण पावल्यानंतर मेंढरी विखरली, इस्रायल लोक विखरले. आता अहाब राजाच्या सरदाराने आणि घराण्याने काय केलं असेल? ज्या संदेष्टाने खोटी भविष्यवाणी केली होती त्यांना पकडलं असेल, त्यांना मारले असते. आणि त्यांचा पाठलाग करते वेळी सिदकियाने काय केलं असेल? पळ काढला असेल लपायला, कारण सिदकियाची भविष्यवाणी खोटी ठरली होती. मग त्याने पळ काढला असेल, लपायला गेला असेल तो. आणि जेव्हा तो लपला असेल तेव्हा त्याला आठवण झाली असेल, मिकाया सांगत होता बरोबर होता, देवाचा आत्मा मला सोडून गेलेला आहे आणि माझ्या दुरात्मा आलेला आहे. काय म्हटलं होतं मिकायाने? लपण्यासाठी तू आपल्या कोठडीत जाशील तेव्हा तुला कळेल. आता संदेशांचा पाठलाग केला असेल अहाबाच्या सरदाराने, अहाबाच्या लोकांने त्यांना मारण्यासाठी गेली. खोटी भविष्यवाणी होती ती. म्हणून सिदकिया लपायला गेला असेल तेव्हा त्याला कळलं असेल माझी भविष्यवाणी खोटी ठरली, कारण माझ्या दुरात्मा आहे, पवित्र आत्माने. हालेलुया, हालेलुया. बघा, हे सर्वांमध्ये दुरात्मे आले, कारण त्याने राजाला खुश केलं, देवाला नाही. अनेक वेळा आपण माणसाला खुश करायला जातो, माणसाच्या मनाप्रमाणे करायला जातो, पण देवाचा नियम आपण पाळत नाही, प्रभूच्या आज्ञा आपण पाळत नाही, म्हणून आपण फसतो आणि आपल्या दुष्टात्मे अशुद्ध आत्मे येतात. म्हणून सावध राहा. देवाचे नियम जर तंतोतंत पाळत आहात, प्रभूच्या आज्ञा जर पाळत आहात, तर दुरात्मे येणार नाही, दुष्टात्मे येणार नाही. दुष्टात्मेने 4 संदेष्टांचा पण नाश केला आणि त्यांच्या भविष्यवाणीने अहाबाचा पण नाश केला. दुरात्मा आल्यानंतर नाश केल्याशिवाय सोडणार नाही. आपण प्रभूपासून दुरावणार, जगाकडे, पापाकडे, वाईटाकडे वळणार, तर नाश झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सावध राहा. परमेश्वरापासून दुरावू नका, इकडे तिकडे भटकू नका, भोकू नका, इकडे चालले तिकडे चालले, याच्यामध्ये त्याच्यामध्ये, या रीतिरिवाजीमध्ये, याच्यामध्ये त्याच्यामध्ये सहभागी होतो आपण. सर्व चुकीच्या गोष्टी ज्या देवाविरुद्ध आहेत, ज्या प्रार्थनेविरुद्ध आहेत, त्याच्यामध्ये सहभागी होतो. आणि मग देवाचा क्रोध आपण स्वतः ओढून घेतो. देवाच्या प्रसारासाठी का जात नाही? प्रभूविषयी इतरांना का सांगत नाही? प्रभूचं सांगायला काय इकडे तिकडे जात नाही? त्यासाठी जा पाहिजे. देवाचं काम करा, चांगल्या गोष्टी करा, दानधर्म करा, गोरगरिबांना सहाय्य करा, मदत करा, पण वाईट गोष्टी करू नका. अशा वाईट गोष्टी करण्यात दुरात्मे ना, आणि दुरात्मा नाश केल्याशिवाय सोडणार नाही. हालेलुया, हालेलुया. बायबल तर सांगते की मात्र योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये 4:3 वचन ते काय सांगते पहा, हा भ्रांतीचा आत्मा आहे, ख्रिस्त विरोधक आत्मा आहे, आणि हा आत्मा नाश करणार. वचन काय सांगते? 3 वचनात, जो आत्मा येशूला कबूल करीत नाही तो देवापासून नाही, हाच ख्रिस्त विरोधकाचा आत्मा आहे. तो येणार आहे, तुम्ही ऐकले, आणि तो जगात आताही आहे. ख्रिस्त विरोधक आत्मा, दुष्ट आत्मा, जो प्रभूच्या विरुद्ध आहे, जो प्रभूला कबूल करत नाही, आणि हा आत्मा आताही जगामध्ये आहे. म्हणून तो अनेकांमध्ये काम करतो, अनेकांना बिघडवतो, परमेश्वरापासून दूर करतो. 6 वचनात, आपण देवाचा आहोत, जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो, जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही. यावरून सत्याचा आत्मा कोणता व भ्रांतीचा आत्मा कोणता हे आपण ओळखतो. बायबल सांगते, जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो. आपले ऐकतो म्हणजे परमेश्वराच्या सेवकांचे ऐकतो, आपले ऐकतो म्हणजे देवाच्या सेवकांचे तो ऐकतो. पण जो मनुष्य देवाच्या सेवकांचे ऐकत नाही, त्याच्यामध्ये भ्रांतीचा आत्मा आहे, बिघडलेला आत्मा आहे, मार्ग चुकलेला आत्मा त्याच्यामध्ये काम करत आहे. त्यामुळे तो स्वतःच्या मताप्रमाणे चालणार, तो देवाच्या सेवकांचं ऐकणार नाही, त्याला स्वतःच खरं वाटणार, अहंकार असणार त्याच्यामध्ये, कठोरपणा असणार त्याच्यामध्ये, त्याला वाटेल मी करतो तेच बरोबर, कारण तो देवाच्या लोकांचं ऐकत नाही. हाच तो आहे भ्रांतीचा आत्मा, बिघडलेला आत्मा, मार्ग चुकलेला आत्मा, बहकलेला आत्मा त्याच्यामध्ये काम करत आहे. ख्रिस्त विरोधक
त्याच्यामध्ये 7 वचन. कारण फसवणूक करणारी म्हणजे देहाने येणारे येशू ख्रिस्त याला कबूल न करणारी पुष्कळ माणसे जगात उठलेली आहे. फसवणूक करणारा व ख्रिस्त विरोधक असलाच आहे. सैतान आहे ख्रिस्त विरोधक. आणि तो काय करतो? लोकांची फसवणूक करतो, लोकांना फसवतो, परमेश्वरापासून दूर करतो या दुष्ट आत्म्याद्वारे. आपला विश्वास कमजोर होणार, आपण प्रभूचं ऐकणार नाही, प्रार्थनेत स्थिर नसणार, तर हे दुष्ट आत्मेना जो आपली फसवणूक करणार, आपल्याला परमेश्वरापासून दूर करणार. आणि हा ख्रिस्त विरोधक म्हणजे सैतान नाश केल्याशिवाय सोडणार नाही. सावध राहा, स्थिर राहा, भ्रांतीचा आत्मा येऊ नये म्हणून, बिघडलेला चुकीचा आत्मा येऊ नये म्हणून. आणि आला तर नाश केल्याशिवाय सोडणार नाही. आपण प्रभूला कबूल केले, ग्रहण केले, ओळखलेले आपण प्रभूला, तर पुन्हा जगाकडे, वाईट गोष्टीकडे वळून जाऊ नका. कारण दुष्टात्मे जगात आहेत, दुष्टात्मे जगात फिरतात. जकर्या 13:2 परमेश्वर पिता म्हणतो, मी देशातून अशुद्ध आत्मे घालून दे. म्हणजे देशामध्ये अशुद्ध आत्मे फिरत आहे. काय सांगते वचन? देशामध्ये अशुद्ध आत्मे काम करत आहेत, फिरतात देशात अशुद्ध आत्मे. पण जे परमेश्वरच्या नियमाने चालतात त्यांच्याकडे अशुद्ध आत्मे येणार नाही. प्रभू त्या अशुद्ध आत्म्याला घालून देईल. जिकडे प्रार्थना चालत आहे, जिथे परमेश्वरच्या वचनाप्रमाणे लोक जीवन जगत आहे, त्या ठिकाणातून प्रभू अशुद्ध आत्म्याला घालून देईल. थांबणार नाही अशुद्ध आत्मे. या जगात अशुद्ध आत्मे प्रत्येक देशात फिरत आहेत. अशुद्ध आत्मे आहेत, आपल्याला कळत नाही, आपल्याला समजत नाही, आपल्याला सांगितलेलं आपल्याला पटत नाही. असं थोडंच आहे का? अशुद्ध आत्मे फिरतात, असं होते तसं होते, आपल्या मनाच्या कल्पना, असं अनेक लोक सांगतात. असं थोडं आहे का? परंतु ते आपल्याला दिसत नाही, पण आहे, हे सत्य. आपण चुकीचं काही करत, परमेश्वरच्या विरुद्ध चालत, तर ते पकडणार. कारण बायबल सांगते जगात आहेत अशुद्ध आत्मे, देशात फिरतात, आपल्याला दिसत नाही ते. आपण देवाचे नियम मोडणार, पाप करणार, वाईट करणार, तर ताबडतोब ते पकडणार. आणि एकदा काही ते शिरले तर सुमात्र नाश केल्याशिवाय सोडणार नाही. म्हणून देवाचे नियम पाळत असतो. अशुद्ध आत्मे काही सैतान जर समोर उभा राहिला तर त्याची ताकद आपल्यावर चालणार नाही, तर आपल्याला काहीच करू शकत नाही. आपण प्रभूच्या मार्गात चालत आहोत, त्याच्या वचनाप्रमाणे चालत आहोत, त्याच्या नियमाप्रमाणे जीवन जगत आहोत, मग चिंता कशाला? पण जगाच्या रीतिरिवाजीमध्ये, जगाच्या गोष्टीमध्ये जर आपण सहभागी होतो तर नक्की अशुद्ध आत्मे पकडणार आणि नाश केल्याशिवाय मात्र सोडणार नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणून बायबल काय सांगते बघा, प्रकटीकरण 18:2 बाबेल देशात सर्व प्रकारच्या अशुद्ध आत्म्याचा आश्रय होता. बाबेल देशात सर्व प्रकारच्या अशुद्ध आत्म्याचा आश्रय. आणि म्हणून प्रभू या बाबेल देशाचा नाश करणार आहे. प्रकटीकरण 16:13-14 बायबल सांगते की अशुद्ध आत्मे भटकतात, ते बेडकासारखे सुद्धा म्हटलेले, जिकडे तिकडे भटकत असतात, लढाई पण करतात. 16:13-14 बेडकासारखे असले 3 अशुद्ध आत्मे अजगराच्या तोंडातून, शपथाच्या तोंडातून, ओखोट्या संदेष्टाच्या तोंडातून निघताना मी पाहिले. ते चिन्ह दाखविणारे भूताचे आत्मे, ते सर्व समर्थ देवाच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी संपूर्ण जगातील राजास एकत्र कराव्या त्याच्याकडे बाहेर जातात. हे भूतांचे आत्मे बेडकासारखे दुष्ट आत्मे लढाई करण्यासाठी संपूर्ण जगात ते फिरत आहे. सर्व राजांना, वाईट करणाऱ्या राजांना एकत्र आणण्यासाठी या जगात फिरत आहे दुष्ट आत्मे. बेडकासारखे सुद्धा आत्मे त्यांना म्हटलेले, जे मात्र भूतांच्या आत्मेत असं म्हटलेले. आणि ते आत्मे फिरत आहे शेवटच्या दिवसात लढाई करण्यासाठी. जे शेवटला युद्ध होणार आहे, लढाई होणार आहे, त्या लढाईसाठी अनेक राजांना एकत्र करायला या आत्मे लागले त्यांच्या मागे. दुष्ट आत्मे, दुष्ट आत्मे अनेक राजांना एकत्र आणणार आहे. सैतान या दुष्ट आत्म्याच्या द्वारे कार्य करत आहे. आणि मग दुष्ट आत्मे जाऊन त्या राजांना भुरळ घालणार आणि मग त्या सर्वांना देवाविरुद्ध उभी करणार. आणि मग शेवटचे युद्ध आणि शेवटची लढाई होणार. दुष्ट आत्मे काम करत आहे, अनेक लोकांना भुरळ घालणार, अनेक लोकांना फसवणार, देवाच्या विरोधात उभी करणार अनेक लोकांना दुष्ट आत्मे. म्हणून हे काम करत आहे, जगात फिरत आहे दुष्ट आत्मे. बायबल सांगते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जर आपण देवाच्या नियमात, आज्ञेत आणि वचनात चालत तर दुष्ट आत्म्याचा परिणाम आपल्यावर कधीच होणार नाही. पण आपण चुकले, आपण बिघडले, आपण स्वतःच्या मनाप्रमाणे चालले, अहंकार, गर्व जर आपल्यात आला, आपण प्रार्थना कमी करणार, प्रार्थना सोडणार, जगाच्या गोष्टीकडे वळणार,
तरी दुष्ट आत्मे नाश केल्याशिवाय सोडणार नाही. मग तो व्यक्ती बघा, तुम्ही कशावरून समजलं माहितीये का? ती व्यक्ती जर प्रभूच्या प्रार्थनेच्या विरुद्ध बोलत आहे, प्रभूच्या लोकांच्या विरुद्ध बोलत आहे, कुरकुर करत आहे, समजावं व्यक्तीमध्ये दुष्ट आत्मा आहे. कारण पवित्र आत्म्याने भरलेली व्यक्ती कधी कोणाविरुद्ध बोलणार नाही. प्रार्थनेच्या विरुद्ध नाहीच, देवाच्या लोकांविरुद्ध बोलणारच नाही. ती व्यक्ती बोलत आहे, निंदा करत आहे देवाच्या लोकांची, याचा अर्थ त्या व्यक्तीमध्ये दुरात्मे, दुष्टात्मा भरलेले आहे. म्हणूनच व्यक्ती ती अहंकारी बनले, गर्विष्ठ बनलेले आहे आणि देवाच्या लोकांची निंदा करत आहे. म्हणून दुष्टात्मा त्या व्यक्तीमध्ये काम करत आहे. हे साधं सोपं आहे आपल्याला ओळखण्यासाठी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बायबल काय शिकवते, वचन काय सांगते की दुष्ट आत्मे आल्यानंतर काय उत्पन्न करणार. शास्त्री 9 22 ते 24 वचनापर्यंत बायबल सांगते अभिमल्लेक जो गिदोनाचा मुलगा होता, गिदोनाचे 70 मुलगे होते आणि मात्र अभिमल्लेक जो होता हा दासीपासून झालेला एक मुलगा होता. गिदोनाने अगोदरच म्हटलं होतं की मात्र मी किंवा माझी मुलं तुमच्यावर सत्ता चालवणार नाही. पण गिदोन मरण पावल्यानंतर मात्र अभिमल्लेक आपल्या सेकमेकर लोकांना म्हणत आहे की मात्र माझ्या बापाची इतर मुलांनी तुमच्या राज्य करण्याऐवजी मी तर तुमच्या हाडामांसाच आहे, मला तुम्ही आपला राजा बनवा, मला मात्र तुम्ही निवडा. आणि मात्र सेकमेकर लोकांनी काय केलं, या अभिमल्लेकला निवडलं, पण गिदोनाची जी मुलं होती त्यांना निवडलं नाही. इतर मुलं जी योग्य होती त्यांना मात्र निवडले नाही. तर अभिमल्लेक जो त्यांच्या हाडामांसाचा होता त्या अभिमल्लेकला त्यांनी निवडलं. अशा प्रकारे सेकमेकर लोकांवर जे गिदोनाने उपकार केले होते ती कृतज्ञता त्याने दर्शविली नाही, दाखवली नाही. जे उपकार गिदोनाने या इस्रायल लोकांवर, या सेकमेकर लोकांवर केले होते, म्हणजे त्या लोकांना शत्रूच्या हातून सोडवले होते, मिधाने लोकांच्या हातून सोडवले होते या गिदोनाने. एवढे उपकार केले होते या लोकांवर, परंतु ते सर्व उपकार विसरून उलट ते गिदोनाच्या आणि गिदोनाच्या मुलांच्या विरुद्ध गेले. या लोकांनी गिदोनाचे 70 मुलगे मारून टाकले, एका खडकावर त्यांची कत्तल केली. ते विसरून गेले गिदोनाचे उपकार. गिदोनाने तर एवढ्या मोठ्या संकटातून त्यांना बाहेर काढलं होतं, सोडवलं होतं त्यांना शत्रूच्या हातून, पण हे सर्व लोक उलट गिदोनाच्या विरुद्ध गेले आणि त्याने गिदोनाच्या मुलांची कत्तल केली. सरतेशेवटी एक मुलगा म्हणजे योथाम वाचला गेला. ते योथामने गिरिजम डोंगरावर जाऊन त्याला म्हटलं की मात्र माझ्या बापाने तुमच्यावर एवढे उपकार केले, ते उपकार तुम्ही विसरले आणि तुम्ही माझ्या बापांच्या मुलांविरुद्ध उठलेले आणि माझ्या भावांची तुम्ही कत्तल केलेली आहे, म्हणून देव नक्की याची उसने फेडेल. आणि योथाम तिथून निघून गेला. आणि खरोखर ज्या लोकांवर परमेश्वराने उपकार केले होते किंवा गिदोनाने उपकार केले होते, हे लोक बिघडले, बदलून गेले लोक. आणि मात्र या सेकमेकर लोकांनी अभिमल्लेकला आपला नेता बनवला, आपला राजा बनवलाय आणि त्या गिदोनाच्या मुलांच्या विरुद्ध गेले. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये राज्य स्थापित झालं. म्हणून देवाने काय केलं, या लोकांमध्ये व्यवस्थेनं म्हणजे भांडण उत्पन्न करणारा आत्मा पाठवला. एक दुष्ट आत्मा आला त्यांच्यामध्ये, सेकमेकर लोक आणि अभिमल्लेक मध्ये. त्यामुळे अभिमल्लेक आणि इस्रायल लोक आणि सेकमेकर लोक यांच्यामध्ये लढाया होऊ लागल्या, एकमेकांच्या जीवावर उठले. ते बघा, हे लोक एकमेकांना सपोर्ट करत होते, साथ देत होते, कारण ते परमेश्वराच्या विरुद्ध गेले होते. पण देवाने काय केलं की उपकार विसरलेले, माझ्या विरोधात उभे राहिलेले, माझ्या सेवकाच्या मुलांची कत्तल केलेली, म्हणून परमेश्वराने दुष्ट आत्मा पाठवला. हा दुष्ट आत्मा त्यांच्यामध्ये भांडण, लढाई, युद्ध करणारा आत्मा आला. असा आत्मा आला की त्या दोन्ही पार्टीमध्ये लढाया होऊ लागल्या. सेकमेकरचे लोक अभिमल्लेकवर उठले, अभिमल्लेक सेकमेकर लोकांवर उठला. सरतेशेवटी सेकमेकर लोकांचा पण नाश झाला आणि अभिमल्लेकवर एका बाईने जात्याची तळी मात्र त्याच्या डोक्यात टाकली आणि त्याचा कपाळ मोजला आणि तोही मेला. अभिमल्लेक पण मेला, इस्रायल लोकही मरण पावले आणि सेकमेकर लोक पण मरण पावले. अनेक लोकांचा जीव त्या ठिकाणी गेला. एकमेकाच्या विरुद्ध उठले आणि त्याचा नाश झाला. या दुष्ट आत्म्याने, लढाई करण्याच्या आत्म्याने, भांडण करण्याच्या आत्म्याने दोन्ही पार्टीचा नाश झाला. का? कारण ते देवाविरुद्ध गेले, देवाच्या सेवकाविरुद्ध गेले, उपकार करून सुद्धा अपकार केलं त्याने. म्हणून देवाने मात्र त्यांची गय केलेली असा दुष्ट आत्माला की त्याचा नाश करून गेला. हालेलुया. देवाविरुद्ध झाला, परमेश्वराचे नियम मोडणार, आज्ञा मोडणार, तर दुष्ट आत्मा येणार.
आणि मग हा दुष्ट आत्मा आल्यानंतर नाश केल्याशिवाय सोडणार नाही. म्हणून सावध राहा. परमेश्वराचे नियम पाळण्याचा प्रयत्न करा, प्रभूच्या आज्ञा पाळण्याचा प्रयत्न करा, प्रभूच्या वचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करा. प्रभूपासून बहकून आणि बिघडून जाऊ नका, चुकीच्या गोष्टीकडे वळू नका. आपण तसं करणार तर आपण आपल्या स्वतःच्या जीवनाचा नाश करून बसणार. तुम्ही असा मी असा पण कोणी किंवा नसतो. आपण देवाचे नियम मोडले तर देवाच्या न्यायातून आपण कोण सुटणार नाही. देव कोणाचीच मग गय करणार नाही. चुका करत आहोत, पाप करत आहोत, प्रभूपासून बघून जात आहोत, मग प्रभू कोणाची पण गय करणार नाही. म्हणून स्थिर राहायचं आपल्याला प्रभूमध्ये, प्रभूच्या वचनात, प्रभूच्या नियमात, प्रभूच्या आज्ञेमध्ये आपल्याला चालायचंय, प्रभूच्या संकल्पाप्रमाणे आपल्याला चालायचंय. प्रभूपासून बघून आणि बिघडून मात्र आपल्याला मुलीत जायचं नाही. हालेलुया. वचन तसं ते एपिस्टलास पत्रामध्ये 2:2 आज्ञा मोडणाऱ्या लोकांमध्ये मात्र सैतानाचा म्हणजे जगाचा अधिपती म्हणजे सैतान याचा आत्मा कार्य करत आहे. आज्ञा मोडणारे लोक जे आज्ञा मोडतात म्हणजे अगोदर आज्ञा पाळत होते, प्रभूचे नियम पाळत होते, त्यामुळे प्रभूचा अनुग्रह होता. पण आता आज्ञा मोडतात म्हणजे प्रभूला विसरून गेलेले आहेत, ते प्रभूसून भोगलेले आहेत, स्वतःच्या मताप्रमाणे चालत आहेत. तर अशा आज्ञा मोडणाऱ्या लोकांमध्ये कोणता आत्मा येणार? दुष्ट आत्मा, दुरात्मा येणार. आणि हा दुरात्मा त्याला बांधा करणार, त्याला त्रास देणार. आणि मग त्या व्यक्तीच्या जीवनातली परिस्थिती कशी असेल माहितीये का? प्रार्थना सोडली, प्रभूला सोडलं, जगती इकडे तिकडे, मग त्या व्यक्तीची दशा बघा. एकही दिवस त्याचा चांगला नसणार. मग कोणी ना कोणी आजारी पडत राहणार, काही ना काही समस्या निर्माण होत राहणार, घरामध्ये भांडण तंट असणार, कामात कार्यात यश नसणार. का? कारण ते 8 आत्मे आलेले आहेत. अगोदर झाडलेले सुशोभित केलेलं घर होतं, पण आता प्रभूला सोडलेले, प्रार्थना सोडलेली, चुकीच्या गोष्टीकडे वळलेले आहे, त्यामुळे ते 8 आत्मे आलेले आहेत. मग कुठे भांडण तंटा, यश नाही, उन्नती नाही, प्रगती नाही. मग कोणी ना कोणी आजारी पडणार, इथून अडथले तिथून अडथले, काही ना काही चालू राहणार. कारण या 8 आत्मे आलेले आहेत. आणि या आत्मे आलेले चांगलं करायला नाही, नाश करायला आलेले आहेत. ते बिघाड करणार, काही ना काही चुकीचं वाईट करत राहणार ते दुष्ट आत्मे. म्हणून ते आज्ञा मोडणाऱ्या लोकांमध्ये हा दुष्ट आत्मे काम करतात. आणि दुष्ट आत्मे आले तर नाश केल्याशिवाय सोडणार नाही. आपण देवाचे नियम पाळतो, आपण प्रभूच्या आज्ञा पाळतो, तर प्रभूचा अनुग्रह आपल्यावर असणार, प्रभूचा आशीर्वाद असणार. कारण तिकडे पहिल्या पत्रामध्ये 2:12 आपल्याला जगापासून निघणारा आत्मा नव्हे तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे. वचन सांगते आपल्याला जगापासून निघणारा आत्मा मिळाला नाही, म्हणजे जगाचा आत्मा आहे जो अनेकांमध्ये येतो, कार्य करतो. पण जे प्रभूमध्ये चालतात त्यांना जगाचा नाही, त्याला देवाचा आत्मा मिळतो. प्रभूच्या वचनाप्रमाणे चालणारे, प्रभूच्या नियमाप्रमाणे चालणारे लोक प्रभूचा आत्मा येतो. पण जे मात्र प्रभूच्या विरुद्धात चालतात त्यांच्यामध्ये जगाचा आत्मा येतो, सैतानाचा आत्मा येतो. आणि हा सैतानाचा आत्मा त्यांचा नाश करतो, त्यांच्यामध्ये कठीण परिस्थिती उत्पन्न करतो. वचन काय सांगते पहा, यशाया पुस्तकामध्ये 13-21 वचनात, मग त्या ठिकाणी बोकडाच्या रूपाची पिशाचे तेथे नाचतील. मग तिकडे उन्नती आणि प्रगती नसणार. तिथे सैतान असं काम करणार की तिथे लढाया, युद्ध, भांडण, तंटा, दुष्ट आत्मे येऊन वस्ती करतील. काय सांगते वचन? वचन सांगते की त्या ठिकाणी वनपशु राहतील, त्या ठिकाणी घरात गुबडे भरतील, शहारमुख तिथे राहतील, बोकडाच्या रुपयाचे पिशाचे तिथे राहतील, रानकुत्री त्यांच्या किल्ल्यात, कोल्ही त्यांच्या मनोरम महालात ओरडतील. तिचा काळ जवळ आलेले, तिचे आयुर्दिन वाढणार नाही. देवाचे नियम मोडणारे, आज्ञा मोडणाऱ्या घराची परिस्थिती कशी होणार? जनावरे राहणाऱ्यासारखी, जंगली पशु राहणाऱ्यासारखे त्याचं घर होणार. दुष्ट आत्मे, बोकडाच्या रुपयाचे पिशाचे अशुद्ध आत्मे त्या घरामध्ये नाचणार. देवाच्या विरुद्ध जाणारे, देवाचे नियम मोडणारे लोकांमध्ये, पाप करणारे, वाईट करणारे लोकांमध्ये दुष्ट आत्मे त्या घरात नाचणार. आणि मग त्या घराची दशा जंगलाप्रमाणे बनली जाणार. ती घर पूर्ण बिघडलं जाणार. घरात शांती नसणार, आनंद नसणार, उल्हास नसणार त्या घरामध्ये. का? दुष्ट आत्मे आलेले आहेत घरात, अशुद्ध आत्मा आलेले आहेत घरामध्ये, म्हणून शांती नसणार, शांती भंग पावेल. हालेलुया. पण आपण देवाच्या नियमात आहोत, प्रभूच्या आज्ञेत आहोत, तर पवित्र आत्मा आपल्या घरात राहणार. शांती, प्रेम, दया आपल्या घरात असणार, प्रभूचे वास्तव्य आपल्या घरामध्ये असणार. आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये शांतीचे वातावरण पसरणार.
विसरणार, आनंदाने, प्रेमाने, लाडी गोडीने आपल्या कुटुंबात राहू शकणार, प्रीती असणार आपल्या कुटुंबामध्ये. पण आपण देवाचे नियम मोडत, सध्या याची किटकिट त्याची किटकिट, भांडणं, तंटा, कोणी ना कोणी आजारी पडणं, ह्या समस्या त्या समस्या, सुख नसणार, चिंता असणार, चिडचिड असणार, काही ना काही तणाव असणार, घरात राहायला पण वाटणार नाही. अशा समस्या घरात उत्पन्न होणार का? दुष्ट आत्मा आलेले आहेत म्हणून. पण देवाच्या नियमात चालत तर प्रभूचा आत्मा आपल्या घरात आहे, शांती आहे, प्रभूची वस्ती आपल्या घरामध्ये. आपण सर्वजण प्रेमाने, प्रीतीने, लाडी गोडीने मात्र आपण राहणार. हालेलुया. म्हणून पूर्ण रीतीने आपण प्रभूचे नियम पाळण्याचा आणि प्रभूच्या आज्ञा पाळण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जर खरोखर आपण प्रभूचे नियम पाळतो, प्रभूच्या आज्ञा पाळतो, तर प्रभूची कृपा आपल्यामध्ये असणार, प्रभूचा अनुग्रह आपल्या जीवनात असणार, प्रभूचा आशीर्वाद आपल्या जीवनात असणार आणि आपण एक शांतीदायक जीवन जगू शकणार, आनंददायक जीवन जगू शकणार. आपलं जीवन आनंदाचं आणि उल्हासाचं जीवन असणार, शांतीचं जीवन मात्र आपलं असणार जर आपण प्रभूचे नियम, प्रभूच्या आज्ञा जर आपण पाळणार तर. दुष्ट आत्मा माणसाची स्थिती एकदम खराब करून टाकतो. मार्क 5:21 मध्ये पाहतो, हा भूतग्रस्त मनुष्य अशुद्ध आत्मा असल्याने कुठे राहत होता? डोंगरात आणि कबरेत. डोंगरामध्ये आणि कबरेमध्ये राहत होता. दगड धोंड्याने आपलं अंग ठेसून घ्यायचा, रात्रंदिवस ओरडायचा. अनेक वेळा साखळदंडाने त्याला बांधून ठेवलं होतं, परंतु त्याने साखळदंड तोडून टाकलेला आणि बेड्याचे सुद्धा तुकडे तुकडे केले होते. त्याला वटणीवर आणण्याची सामर्थ्य कोणालाच नव्हती, कारण दुष्ट आत्म्याची शक्ती होती त्याच्यात. परंतु जेव्हा प्रभू येशू तिथे आले आणि प्रभूने जेव्हा त्याच्यातून ते दुष्ट आत्मे काढून टाकले, तेव्हा तो बरा झाला, वस्त्र पांघरून बसला, त्याच्या जीवनात शांती आली, तो आपल्या घरी गेला, प्रभूची सुवार्ता तो सर्वांना सांगू लागला. दुष्ट आत्मेद्वारे त्याची परिस्थिती कबरीमध्ये राहण्यासारखी बनलेली, जिकडे मेलेली माणसं गाडतात ठेवतात तिकडे तो राहायचा जिवंत असून. म्हणजे दुष्ट आत्मेच्या द्वारे माणसाची काय स्थिती बनू शकते याचा आपण विचार पण करू शकत नाही. मार्क 9:मध्ये 19 ते 27 वचनात हा दुष्ट आत्मा मुक्काबाहेर फेपरीकरीचा आत्मा मुलामध्ये होता आणि हा दुष्ट आत्मा त्या मुलाला कुठे टाकत होता? विस्तवत आणि पाण्यात त्याचा नाश करायला त्या मुलाचा, आणि सोडत नसायचा, इतके हाल करायचा दुष्ट आत्मा त्या मुलाचे. पण जेव्हा प्रभूने त्या मुलातून दुष्ट आत्मा काढून टाकला तेव्हा तो मुलगा बरा झाला, निरोगी बनला. म्हणजे दुष्ट आत्मे कोणकोणत्या प्रकारचा त्रास देऊ शकतात, कोणकोणत्या प्रकारचे हाल करू शकतात, विचार पण करू शकत नाही. प्रभूने अनेक लोकांना दुष्ट आत्मेतून मुक्त तर केले, पण आता आपल्याही जीवनातून प्रभूने आपले काढलेले आहेत, आपल्याला आरोग्य दिले, आपली बंधनं तोडलेली आहे, पण आता आपण बरे झालेले आहे, पण प्रभूमध्ये जीवन जगत आहोत आणि प्रभूला सोडून जरा, तर मग जेवढ्या अगोदर आत्मे होते ना त्याच्या 8 पटीने आपल्यामध्ये येणार, मग आपला ते नाश करून टाकणार. म्हणून प्रभूपासून भावकून जाऊ नका, प्रभूपासून दुरावू नका, या जगाच्या गोष्टीकडे, वाईट गोष्टीकडे वळू नका. ही वेळ आहे प्रभूमध्ये जीवन जगण्याची, कारण आता प्रभू येशू येण्याची वेळ जवळ आलेली आहे. जितकी वेळ प्रभूला देते, जितकी वेळ प्रार्थनेत घालवते, तितकी वेळ प्रभूला त्या प्रार्थनेत घालवा. प्रार्थना करा, बायबल वाचन करा, प्रार्थनेमध्ये सहभागी व्हा, परमेश्वराविषयी बोला, देवाविषयी बोला, याच्याविषयी त्याच्याविषयी बोलू नका. देवाविषयी बोला, ज्याद्वारे प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, आपण स्वर्गीय लोक बनले जाणार, परमेश्वराचा आत्मा आपल्या जीवनात आणि आपल्या घरामध्ये कार्य करणार आणि शांतीचे आणि प्रीतीचे वातावरण आपल्या घरामध्ये असणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता मला शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया.